नमस्कार रसिको. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सापडलं. ओ वहिनी, तुमचं मेंटेनन्सचं बिल घ्या. हो, मेंटेनन्सचं बिल द्यायचं ना. मग वहिनी कशाला पाहिजे? मी बसलोय ना समोर, त्या इकडे. हा ठीक आहे ना. हा, भरा लवकर फक्त झालं. भरतो. काय रे? कोणी घर देतं का रे? घर हं? देतो ना घर. 2 BHK 3 BHK काय पाहिजे ते बोला. फक्त बजेट काय ते सांगा, त्याच्यानुसार हाय अवेलेबल. वा, हा यांचा IQ. नाही म्हणजे आधीच सार्थक न पेलणारा शिवधनुष्य उचलतोय, पण तावडे सुद्धा काय मागे नाही तरी फार. तावडे भाऊ बोला ना. उगाच असे जोक नका ना मारू. तो विचारत होता ना घर देता घर, म्हणून मी म्हणलं, बाकी काय नाही. हा, अहो, सार्थकच्या स्कूलमध्ये ना एक कॉम्पिटिशन आहे, तर त्याला काहीतरी ऍक्टिंग करायला सांगितली आहे, म्हणून तो हा पॅच तयार करतोय, घर देता का घर. पण बाळा, तुझ्या वयाला हा सीन नाही कळणार. हे तुझं वय आहे का हे सगळं कळायचं? दोघांचंही. म्हणजे तुमचं पण. तावडे, ते तुमच्याबद्दल बोलताय. वहिनी तुम्ही म्हणाल तसं, असं आपलं काय ना. मी म्हणते ते ऐकताय कोण इथे? अरे पण तू काय म्हणतेस? सार्थक, आधी ती मिशी काढ बघू. आणि इकडे. अरे कुठं पडली? चष्मा काढ. चष्मा काढ. हा, ती काठी ठेव इकडे. आणि मी सांगते तसा तयार हो तू. हे काय तावडे? ते बॅकग्राऊंड म्युझिक. अच्छा, बॅकग्राऊंड म्युझिक. लगेच बासरी लावली तुम्ही. मोठे मोठे लोक आपल्यावर शिकतात. तुषार देओल आपला स्टुडंट. हो का? वा वा वा. बघा किती गोड दिसतोय माझा मुलगा कृष्ण म्हणून. खरंच. अरे अरे, कोण आलाय आता? झिगी झिगी झिग 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 झिगी झिगी झिग. कोण आहेत? हे माझ्या टीचर आहेत, प्रतिभा मिस. हॅलो. हॅलो. पण हे काय होतं नक्की सगळं जे काय होतं ते? मुलं भेटली ना की आम्ही त्यांना असेच ग्रीट करतो. याच्याने मुलांच्या मनातली आमच्या विषयीची भीती कमी होते. पण कशाला कमी व्हायला पाहिजे भीती? हो, भीती वाटलीच पाहिजे ना. निदान शिक्षकांचा धाक तरी हवा. यांना कोणी शाळेच्या टीचर बनवलं? हा, असल्या शाळेत जातोस तू सार्थक? तावडे, प्लीज निघा तुम्ही. मेंटेनन्सचं बिल मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये आणून देतो. लवकर निघा तुम्ही. जातो. तेवढं लक्ष ठेवा बाळा. चला, लक्ष ठेवा म्हणे, लक्ष ठेवा. ते असे शिक्षक आहेत तुझे? हे छडी. तुम्ही म्हणत होता मुलांना भीती वाटली पाहिजे. प्रश्नच नाही. का भीती वाटली पाहिजे? ते काही चोर आहेत का आणि आम्ही जेलर आहोत का? अहो, परवाच आमच्या शाळेत सेल्फी डे साजरा केला आम्ही. सेल्फी डे? हो. अहो, सेल्फी काढायचं मुलांना शिकवायची काही गरज नाही हो. त्यांना ऑलरेडी माहिती आहे सगळं. अहो, त्यांना गरज नाहीच आहे. गरज तर आम्हाला आहे, शिक्षकांना. अहो, मुलांनीच आम्हाला शिकवलं की सेल्फी कसे काढायचे ते. नाही, स्वतःकडे बघण्याची नजर असलीच पाहिजे. पण माणसं काय करतात माहितीये का? नेहमी दुसऱ्यातले दोष बघतात, स्वतःकडे पाहतच नाही. म्हणून हे पटवून देण्यासाठी सेल्फी डे साजरा केला. वाव, किती युनिक पद्धत आहे ही शिकण्याची आणि शिकवण्याची. बघा, आमच्या पद्धती युनिकच असतात. पण आपण आज काय इथे आलायत? तुमच्या मुलाने सार्थकने एक निबंध लिहिलाय तुमच्यावर, तो तुम्हाला ऐकवायचा होता म्हणून. हा, काय लिहिलं असणार? माझे वडील मला ओरडतात, माझ्या चुका काढतात, मला नेहमी हिणवतात. माझी मम्मा ना खूप भारी आहे, पण माझे वडील एकदम होपलेस आहेत. मला मारतात सुद्धा. मला पोहायला येत नसताना मला पाण्यात ढकलून देतात. माझे बाबा मला आवडत नाहीत. असंच काहीतरी लिहिलं असणार यांनी. अहो, काय असं करताय तुम्ही? सार्थक बेटा, हे बघ, आपले पप्पा आहेत ना, ते इतके काही वाईट नाहीये. इतके म्हणजे काय वाईट आहेत पण इतके नाही आहेत बा? काय बोल? इतके वाईट नाहीयेत, पण तसे तुम्ही वाईट आहात बरं का. तुम्ही सार्थक बरोबर कसे वागता नेहमी? कसं वागतो? कसे वागता काय? सतत हिडीस पिडीस करत असता. नाही,
त्याने निबंधात जे काही लिहिलंय ना ते अगदी बरोबरच लिहिलं असणार. तुम्ही ना अगं बाई चुकून पडले. चुकून असं होतं आमच्याकडे म्हणणं म्हणणं. हा आय थिंक तुम्ही तो निबंध एकदा ऐकलाच पाहिजे. वाचा. कोवळं रूप आईसारख्या मौशार मातीतून अंकुरतं. आई माझी सुंदर, फिटनेस मेंटेन करणारी, माझ्यावर प्रेम करणारी. आई माझी सुंदर, फिटनेस मेंटेन करणारी, माझ्यावर प्रेम करणारी. मॅगझिनच्या कव्हर पेजवर शोभेल अशी. आणि तुम्ही जाडजूड, अस्ताव्यस्त, चिडखोर. माझं मॅथ्स चुकल्यावर खाल्लेल्या तुमच्या हातच्या फटक्याचे बळ अजून आहेत माझ्या मनावर. आणि पोहायला शिकवताना तुम्ही पाण्यात ढकलून दिलं होतं हे रोज आंघोळ करताना सुद्धा आठवतं मला. राग येतो मग तुमचा. बोललो होतो ना मी, हा मुलगा, राग येतो मला तुमचा. पण मग मला स्कूटरवर बसवून शाळेत सोडणारे, मला सायकल शिकवताना माझ्या मागे धावणारे, माझा अभ्यास घेण्यासाठी पहाटे उठून अभ्यास करणारे, माझा वाढदिवस सॉलिड साजरे करणारे बाबा आठवतात तेव्हा मला खूप भारी वाटतं. माझ्यासाठी ते माझ्या ट्युशन टीचर्सना सॉरी म्हणतात. माझ्या कार्टून चॅनलसाठी स्वतःचा न्यूज चॅनल सुद्धा पॅकेजमध्ये घेत नाहीत. माझ्या नव्या शूजसाठी स्वतःची चप्पल पुन्हा पुन्हा शिवून वापरतात. माहितीये मला पप्पा. अशा वेळी मला लाज वाटते तुमचं आभाळा इतकं मोठेपण समजून न घेतल्याची. आणि अभिमान वाटतो की तुम्ही माझे बाबा आहात. कोवळं रूप आईसारख्या मौशार मातीतून अंकुरतं. पण त्यांना कोणी तोडू नये म्हणून एक भक्कम कुंपण लागतच. ते कुंपण तुम्ही आहात बाबा. तुम्ही पटकन चिडता कारण तुम्ही रडू शकत नाही ना मोठ्याने. तुम्हाला आणि तुमच्या न रडण्याला सलाम. शेवटी सगळेच बाबा बाप माणूस असतात. विचार करा तुमच्या मुलाच्या निबंधाचा. आणि हा पुढच्या वेळी पॅरेंट्स मीटिंगला तुम्ही या, नाही तर याचे बाबा कोण हे कोडच पडेल. बाय सार्थक. बाय. बाय. आपल्याला वाटतं आपली मुलं आपल्याला समजून घेत नाहीत, पण खरं तर आपणच समजून घेत नाही काही वेळेला आपल्या मुलांना. वा, काय लाईन आहे. सगळेच बाबा बाप माणूस असतात. आज आपण अशाच एका सेलिब्रिटीला भेटणार आहोत जो स्वतःच्या बाबांना बाप माणूस मानतो आणि आता तोच स्वतः बाबा आहे आणि तोही बाप माणूसच आहे. अगं बाई, कोण येणार आहे? कोण आहे सांगतो. हं? चार्मर, लवेबल, चॉकलेट बॉय, मराठीतला शाहरुख खान. काय झालं? ए, सोनिया, सोनिया. अरे काय अशी. एनिवे, तुम्हाला एव्हाना कळलंच असेल, सगळ्यांचा लाडका मितवा अर्थात स्वप्नील जोशी. अरे अरे हे
तेव्हा स्वप्नील आणि लीना तुमचं खूप 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 स्वागत. आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही येणाऱ्या पाहुण्यांचं औक्षण करून स्वागत करतो. सोनिया अगं येतेस ना? काय होतंय काय नक्की नक्की काय आहे? आणि हा फॅन कशाला? त्या गाण्यात पण असं वारा वाहत असतो ना सारखा, हा म्हणून मग हा फॅन. मग तिथे पण माणूस असा फॅन घेऊन हिंडत नसतो. तुला काय दुसरे काम धंदे नाहीत? चल फॅन घेऊन आतमध्ये जा. अगं तू काय चालवलंयस हे? आपलं काय ठरलंय? कसं स्वागत करायचं पाहुण्यांचं? अरे हो. सामान घेऊन यायचं तर काय पंखे घेऊन नाचतेस कसली? आलेच मी. सोनियाच्या ताटी नाही म्हणायचं. नाही हा. नाही हा ओवाळी ते म्हणजे भाऊराय आहे एक वेळ सुबोध सरांना मी भाऊराय म्हणून, पण यांना नाही. ना. सुबोध मार्केट तेवढ्यात तरी कमी केलं. नजरेस नजर मिळाली तर नजरेने नजरेला सांगितलं, या नजरेला त्या नजरेनं बघू नकोस, चुकून नजरेचीच नजर नको लागायला. काय चाललंय? कसली नजरेला नजर नको लागायला? हा, कसली नजरेला नजर नको लागायला? मी मनातल्या मनात बोलते, यांना कसं ऐकू गेलं? तुझं मन आज बोंबलून बोंबलून बोलतंय. ते बाहेर ऐकायला येतंय. बरं. हा ते ओवाळा लवकर. धुक्यात जसे चला झालं झालं चला हा झालं. तसे बोलणे हो सुटतील केव्हा. अरे वाव पप्पा. झालं झालं झालं. अगं फुलं संपतील. स्वप्नीलला असं बापाच्या रूपात बघून मला फार बरं वाटतंय. आमच्याकडे दुसरी एक परंपरा आहे. आमच्याकडे जे स्पेशल पाहुणे येतात त्यांचं स्वागत आम्ही एक स्पेशल गाणं म्हणून करतो. स्वप्नील येता हा दारात, धडधड वाढते ठोक्यात, मितवा कधी कधी घना, श्रेयस होतो हा झोकात. स्वप्नील येता हा दारात, धडधड वाढते ठोक्यात, काना कधी लवकुश कधी करतोस रोल जोमान, मुंबईचा की पुण्याचा वाटे हवासा नेमान, अधुरी ना ही कहाणी जीव तोळा तोळा रुपयात. स्वप्नील येता हा दारात, धडधड वाढते ठोक्यात, मितवा कधी कधी घना, श्रेयस होतो हा झोकात. स्वप्नील येताना दारात, धडधड वाढते ठोक्यात. बसा. बी कम्फर्टेबल. हा घर तुमचंच आहे असं समजा. मित्वा मधला टेडी बेअर देणार असला तरच हा. काम करा देणार लगेच आले आले लाज काढू नकोस रे. आधीच आई आईस्क्रीम सारखी विरघळली रे, तू तरी गप्प बस. काय आहे मुलं म्हटली की इनसन्स आला आणि त्यांनी होणारी आपली होणारी आळीमिळी गुपचिळी पण आलीच. आता आपल्याला मूल होतं, आपण कौतुकाने काय होतं आपण त्याचं बारसं करतो, त्याचं नाव ठेवतो. कालांतराने लोक नावं ठेवतातच त्याला, पण पहिलं नाव आपण ठेवतो. पण गंमत अशी आहे की त्या मुलांना त्यांचं बारसं आठवतं की नाही हा मुळाचा प्रश्न आहे, कारण त्यांना आठवत नसतं. तर तो फील आपण त्यांना पुन्हा एकदा देऊया. ओके, आपण त्यांचं पुन्हा एकदा बारसं करूया. आणि हे बघ, आणि आपल्याला पावडर लावायची असते. हे बघ अशी सांग जरा मला लावून दे. अशी 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 बसा. अरे परत ती उतरली खाली. अरे बापरे. अरे इकडे बस, मिलाचं नाव सांगतो इकडे. अरे बापरे. ए राघव, तात्याचं नाव काय रे? राघव तात्याचं नाव काय? स्वप्नील माझे स्वप्न
स्वप्नील जोशी. मायरा स्वप्नील जोशी. अरे मायरा स्वप्नील जोशी. हा, आणि मायरा. मायरा. मायरू. मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा मी खूप स्टडी केली. नावं बिवं काय लिहायचे अशी मोठी लिस्ट बनवली होती. ए पासून बी पासून बॉईज गर्ल्स म्हणजे एक नोटबुक वगैरे सगळं तयार केलं अच्छा, एवढं सगळं केलं होतं? म्हणजे आता 9 महिने करायचं काय ना. मुलगा झाला काय मुलगी झाली तर काय काय अक्षर सगळं माझं स्टडी झालं होतं. मग बारशाच्या वेळेस प्रेझेंटेशन असं करूया. मी सांगतो एक खूप छान नाव आहे मायरा. म्हणलं ठीक आहे. इट वॉज दॅट सिम्पल. सो माझी सगळी स्टडी होती. तुझी मेहनत फुकट गेली. ठरलेलं होतं आमचं. तर मी तुला म्हणलं होतं की जर मुलगी झाली तर नाव मी ठरवणार. अच्छा, फायनल मी करणार. मुलगा झाला तर नाव फायनल तू कर. तू जे म्हणशील ते. मला इमोशनल ब्लॅकमेल केलं. लहानपणापासून मला मायरा नाव फार आवडतं म्हणून आपण मुलीचं मुलीचं नाव मायरा ठेवलं. लहानपणापासून आवडतं हे काय. आणि राघव नाव लीनाने सजेस्ट केलं. म्हणजे लीनाचा थॉट होता की राघव ठेवूया राघव. मुलाचं नाव. पण का म्हणजे आम्हाला समोर मला ना रामाशी रिलेटेड काहीतरी नाव ठेवायचं होतं. बर, राम राघव असे 3-4 नावं होते. तो ते फायनल झालं. म्हणजे राघव हे नाव फायनल. राघव आहे नाव फायनल. व्हेरी गुड. तर आता आपल्याला दोघांची नावं कळलेली आहेत, मायरा आणि राघव. मायरा आणि राघव. या आता आपण बसूया. स्वप्नील, आता तुझं बालपण म्हणजे तुझं बालपण गिरगावात गेलं. अगदी वेगळं वातावरण होतं. म्हणजे तुझं बालपण आणि राघव आणि मायराचं बालपण ह्याच्यात तुला काय फरक जाणवतो? आणि सगळाच फरक आहे. म्हणजे एकतर आपल्या काळी टीव्ही हा कॉन्सेप्ट नव्हता छे, किंवा फोन हा कॉन्सेप्ट नव्हता. म्हणजे आता ही मुलं ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी हँडल करतात ते मला अजून सुधरत नाही. किंवा मी तुला मगाशीच म्हणत होतो या मुलांची क्लॅरिटी आयुष्याकडे बघायची या वयातली अनाकलनीय आहे. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं या जनरेशनचं आणि ह्यांच्या क्लॅरिटीचं, जी आपल्या वेळेस नव्हती आपल्याला. म्हणजे मला अजूनही अनेक विषयांमध्ये क्लॅरिटी नाही असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. किंवा लिनाला नाही किंवा आपल्यापैकी कोणालाच नाही आहे. त्यांना आत्ता आहे. म्हणजे आत्ता मायरा म्हणते मला हा ड्रेस घालायचा नाही. किंवा आत्ता राघव म्हणतो की नाही मला पोळी भाजीच खायची आहे, मला वरण भातू खायचा नाहीये. हे दुसऱ्या वर्षी कळणं हे कमाल आहे. म्हणजे ह्याला काही लॉजिक नाही माझ्याकडे. ह्या मला बेसिक फरक वाटतो. आपण जरा आता या मुलांच्या बरोबर गेम्स खेळूया. डन. मारा काय गेम खेळूया सांग? पासिंग द पार्सल. पासिंग द पार्सल. परफेक्ट. पासिंग द पार्सल हे झालं इंग्लिश नाव. आपण मराठी नाव ठेवायचं टॉय नको माझ्या हाती. Okay. आणि जर का त्याच्या हाती आलं तर त्याला जी शिक्षा मिळेल ती त्याने भोगायची. डन. ओके ओके. मायरा काय शिक्षा द्यायची आता? काय करणार? Twinkle little star. Yes. बरं, twinkle, twinkle, little star. चल. Twinkle twinkle little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Ready, steady, go. आता मम्मीला शिक्षा द्यायची आपण. बाबीच्या एका पिक्चर मधला डायलॉग म्हणून दाखवायचा, असं नाही, म्हणून दाखवायचं. बाय. हाय हाय. बच्चू आहेस तू. इट इज व्हेरी डिफिकल्ट. हा राहू दे, राहू दे. हा, होऊ दे, होत आहे, होत आहे. मूड मूड मूड. होतंय, होतंय. बच्चू आहेस तू. शिरीन फॉर गॉड सेक मला पुन्हा बच्चू म्हणलीस तर याद राख. बच्चूच आहे तू. तुझ्या आय स्वेअर वेल. तुम्ही कसं करताय? असा रोमॅन्टिक सीन जर का पिक्चर मध्ये झाला तर काय होईल त्या सीनचं? अजून एकदा आता जमेल, आता नीट जमेल. टेक 2. हा. बच्चूच आहे तू. ही करायला लागते ती खरी दुनियादारी.
म्हणजे हा जेव्हा शॉट शूट होतो तेव्हा ऍक्च्युली काय होतं बघा हा, तू तो आता आहे ना एक मिनिट तुम्ही काहीतरी घेत होता एक मिनिट हा म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला दिसतं की हिरो हिरोईनच आहेत पण ऍक्च्युली शूटिंग कसं होतं ते हा बच्चू आहेस तू. लाइट नहीं आ रहा है स्वप्निल जी क्या वो लाइट Ready, रिफ्लेक्शन है ready, थोड़ा ready. One more, one सा हाँ वो आपका फिर इधर शैडो आ रहा है ना इसलिए थोड़ा सा वन मोर बच्चू आहेस तू. ओए क्या है वो लाइट कवर हो रहा है ना अरे लेकिन ये ठीक है उधर से देता हूँ मैं चलो आप इधर से दादा ऐसा मत करो दादा क्लोज है ना आपका तो जाओ दे. माझ्याकडे ऐक. थँक्यू. बाय. कभी जमी कधी नभी पण तुला तुझ्यात काही फरक जाणवतो मुलं झाल्यानंतरचा आय थिंक मी जास्त इमोशनल झालोय. मी पूर्वी खूप असा बेफिकर होतो किंवा आय थिंक ते वयाबरोबर असेल. आय थिंक हा एक बदल माझ्या डेफिनेटली झाला. छोट्या छोट्या गोष्टी लागतात मनाला किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा एक उगाच जास्त विचार होतो की अरे बापरे मग म्हणजे मला आठवतं मी दोघांच्या जन्मानंतर 2-2 महिने सुट्टी घेतली होती आणि मी 2 महिने घरी होतो. फोन बंद करून घरी होतो. म्हणजे मला फार आवडतं त्यांच्याबरोबर त्यांना आंघोळ घालायला किंवा त्यांचे कपडे बदलायला. त्या दिवशी पण असं झालं की मला बरं नव्हतं आणि मी घरी बसलो आणि ती आली आणि तिला कळलं ती म्हणजे बाबीला त्रास देऊ नको लीना म्हणली की तो झोपलाय त्याला बरं नाही. तर ती आली आणि तिने असं गालाला हात लावला आणि ती मला म्हणली की मी तुझं डोकं चेपून देऊ. तर हा थॉटच इतका ब्रिलियंट आहे की 4 वर्षाच्या मुलीने म्हणणं की मी तुझं डोकं चेपून देऊ का. मला असं झालं की आईला झालं बरं झालो मी म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे सब ठीकही आहे. बाळ पोटात आल्या आल्या आईचा जन्म होतो. बरोबर. पण जेव्हा मूल घरात येतं तेव्हा मला असं वाटतं की फक्त एका बाळाचा जन्म नाही होत तर बाळाशी निगडीत असलेल्या सगळ्या नात्यांचा जन्म होत असतो. बरोबर. आणि बाप जन्माला येतो खरा जेव्हा तो मुलाला हातात घेतो आणि त्याचं सगळं जेव्हा बापाला कळायला लागतं ना तेव्हा कुठेतरी बाप जन्माला येतो आणि तुझ्यातला बाप असा काही जन्मलाय की तो इतका इमोशनल आणि हळवा बाप जन्माला आलाय. ॲब्सोल्युटली. एनिवेज कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या लहानपणी तू करत होतास आणि तेच या मुलं करतात. आय थिंक मी शिकवलंय म्हणण्यापेक्षा आय थिंक आई बाबा आणि लीनाने ते शिकवलंय. आणि रोज संध्याकाळी देवांची दिवा लागणं किंवा एक बेसिक गुरुर्ब्रह्मा म्हणणं किंवा शुभंकरोती म्हणणं किंवा आमच्याकडे स्वामी समर्थांचं जरा जास्त होतं सो स्वामींचा जप म्हणणं आणि ते मला फार बरं वाटतं की त्या दोघांनी ते खूप छान इन्कल्केट केलं किंवा ते त्यांच्याकडे आलंय कारण ते त्यांना बाळकडू मिळालंय. त्यानं ते ऐकलेलं आहे ना कानावर पडलेलं. पण हे मायरा आम्हाला म्हणून दाखव ना. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अरे दादाला येतच नाही. नाही मला नाही माहिती आणि काहीतरी ती म्हणते मला दादा श्री स्वामी समर्थ पण म्हणते ते कसं पण म्हणते? मला माहित नाही कसं मायरा? श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ. वा वा वा. आणि मायराला ते पण येतं आमच्याकडे. ओल्ड मॅकडॉनल्डचा फार्म पण आहे का मायरा आपल्याकडे? तू ते म्हणून दाखवशील का आम्हाला? दे मम्मा. फार्म कुठे? आमचा फार्म द्या प्लीज. आमचा फार्म द्या. Old MacDonald had a farm. E-I-E-I-O. On its farm had a sheep. E-I-E-I-O. With the baba there, with the baba there. Here a ba, there a ba, everywhere baba. Old MacDonald had a farm. E-I-E-I-O. And on his farm he had a ducks. ducks. E-I-E-I-O. With a quack back here, with a quack quack there. Here a quack, there a quack. Everywhere quack quack. On the farm is had a dog. E-I-E-I-O. Boo boo there, with a boo boo there. Here a boo, there a boo, everywhere boo boo. Old MacDonald had a farm. E-I-E-I-O. वा 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 मला बरं वाटतं आई वडिलांचा अभ्यास काय झालेला आहे. स्वप्नील आता तू लहानपणापासून टेलिव्हिजनवर काम करतोयस
चाइल्ड स्टार म्हणून तू फेमस होतास. तुला आठवत आहे कधी लहानपणी तू तुझ्या आईवडिलांची अळीमिळी गुपचिळी केलेली? मी असं आई म्हणते की मी खूप शांत स्वभावाचा मुलगा. नाही रे, कोण म्हणतं असं? आई म्हणते. आईचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून आईला वाटत असेल, असं कोणी म्हणत नाही. आणि मी खूप असा अबोल आणि मितभाषी मुलगा होतो. नाही, हे तुला पटतंय? नाही. हा, मग ठीक आहे. पण मला एक किस्सा आई आवर्जून सगळीकडे सांगते. तो किस्सा असा होता की मला अजिबात गोड आवडायचं लहान. मला अजूनही फार गोड आवडत नाही. आणि आम्ही एका ओळखीच्या माणसाकडे गेलो होतो, त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो आणि त्यांच्याकडे रव्याचे लाडू केले होते. तर त्या काकूनी मला विचारलं की बाळा रव्याचा लाडू खाणार का, घरी केलाय? तर उत्स्फूर्तपणे आई असं म्हणली की अहो त्याला देऊ नका, त्याला आवडत नाही गोड, उगाच फुकट घालवेल, त्याला देऊ नका. त्याच्यावर मी असं म्हणलं होतं की नाही नाही, माझी आई खोटं बोलते, मला रव्याचे लाडू खूप आवडतात, आई मला कधीच देत नाही. असं म्हणून मी त्यांच्याकडे 2 रव्याचे लाडू खाल्ले होते. वा. त्याच्यानंतर आई अजून मला ते ऐकून दाखवते की लाज काढली होतीस तू माझी, मग लोकांना वाटत असेल की मी तुला खायला घालत नाही का. आणि इतका ब्लेटंटली मी म्हटलं होतं की नाही नाही, माझी आई खोटं बोलते, मला रव्याचे लाडू खूप आवडतात आणि मला आई कधीच देत नाही, मला द्या. आणि मी बसून बैठक घालून 2 प्रॉपर लाडू खाल्ले होते रव्याचे. आईची झाली अळीमिळी गुपचिळी. म्हणजे आई वडिलांना तोंडावर आपटवणं ही परंपरा फार जुनी आहे. आणि आता फेडतोय मी ते सगळं. काही म्हणजे त्याच्यात काही शून्य डाऊट आहे. पण आता आपण मायराचं गाणं ऐकूया. गाणं आहे का? गाणं ऐकूया. मायरा आणि बाबी गाणं म्हणणार का? मायरा ओके, रेडी? मायरा तुझा बाबीवर भरोसा नाही काय? नाही काय? मायराला आहेत एक आबा. आपा. आबा आहेत बाबाचे बाबा. बापा. बाबांचं प्रेम किती गोड गोड. तोड तोड. मायरा तू बाबाशी गोड बोल. गोड तोड. मायरा तुझा बाबीवर भरोसा नाही काय? नाही काय? मायराला आहे एक आजी. आजी. आजीला मायराची काळजी. काळजी. आजीची काळजी किती गोड गोड. गोड गोड. मायरा तू आजीशी गोड बोल. गोड गोड. मायरा तुझा बाबीवर भरोसा नाही काय? स्वप्नील, तू पॉवर नॅप कधी घेतोस आणि त्याच्यानंतर कधी समोर येऊन बसतोस ना, ते जरा मला सांग हा एकदा. अरे ते मुक्ता आणि सतीशनी फिरवलेली रिक्षा आहे. बर. मला दुपारची झोप खूप प्रिय आहे. आणि मी दुपारचं जागरण सहन होत नाही. दुपारचं जागरण मला अजिबात सहन होत नाही. आणि मुक्ताचं असं म्हणणं आहे की तेव्हा समोर माझ्या नजरेच्या टप्प्यात कुठल्या मुलीला बसवायचं नाही. कारण समोर जर मुलगी अनोळखी बसली असेल तर तिला असं वाटतं की मी सतत तिच्याकडे बघतोय. आणि मग ती लाजते, मग ती लाजते, ओशाळते. तिला असं वाटतं की आई तू माझ्याकडे बघतोय, खरंच आई तो बघतोच माझ्याकडे वगैरे. पण ऍक्च्युली तेव्हा मी तिच्याकडे बघत नसतो, मी मनाने झोपलेलो असतो समोर असलो तरी. माझी नजर साधारण अशी असते तिच्याकडे बघायची. म्हणजे हा तू झोपलेला असतोस? हा मी झोपलेला असतो डोळे उघडे ठेवून. गेम खेळायचा आहे? ओके चल. ज्याचं नाव असणार आहे एकमेकास सहाय्य करू, एकमेकांना हेल्प करायची. हां, आता हा गेम कसा खेळायचा आहे मी तुला दाखवते. हां, आता हे जे पाईप आहेत ना, आपण सगळ्यांनी एका रांगेत उभं राहायचं. आता हा जो एक बॉल आहे ना, इथून हा सुरू होणार बॉल जायला, तो पाईप मधून पास करत करत दुसऱ्याच्या पाईप मध्ये शिफ्ट करायचा आणि त्याने बाउल मध्ये शिफ्ट करायचं. ओ नाईस. मायरा तिकडे घे, तिकडे घे, दाताकडे घे, दाताकडे घे, 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 दाता. मायरा थोडा खाली कर, पाईप खाली कर, काय खाली. मायरा पिंक पिंक, मायरा पिंक, मायरा पिंक बॉल. माई प्लेज. शाबास मायरा. आता ऑरेंज ऑरेंज, आता ऑरेंज. नाईस मायरा. नाईस नाईस. अरे मायरा व्हेरी गुड. हा and मायराला काय मिळणार? तो पोपट आहे ग. तो पोपट काय आहे. पाहिजे मायराला, काय पाहिजे? तिला डॉल्स हव्यात. डॉल्स घेतल्या? थँक्यू म्हण, फक्त थँक्यू म्हण. थँक्यू. वेलकम बेटा.
वाव, मायरा मस्त खेळली हा game. शाबास. आणखी एक विचारायचा प्रश्न म्हणजे स्वप्नील की आपण आता लहान मुलांचा शो करतोय, पण जसं तू म्हणालास की तुझ्या लहानपणी इतका काय टेलिव्हिजन मोठा झालेला नव्हता, पण तरी सुद्धा तू चाइल्ड आर्टिस्ट म्हणून खूप मोठा झाला होतास एका केवळ मालिकेमुळे. कृष्ण, त्याच्या काय आठवणी सांगशील? मला इतकंच वाटतं की कृष्णाने मला घडवला, कलाकार म्हणून तर घडवलाच, मला प्रसिद्धी दिली, नाव दिलं, पैसा दिला, यश दिलं, मला जगभरात ओळख दिली. पण मला असं वाटतं की कृष्णाने मला काय दिलं तर मला नकळत अनेक संस्कार केले. म्हणजे स्वर्गीय डॉक्टर रामानंद सागर मला एक खूप कमाल गोष्ट सांगायचे, ते मला तेव्हा कळायचे नाही, पण आता तू प्रश्न विचारलास म्हणून मला कळतं. मी त्यांना नेहमी म्हणतो की मला हे काय लोक पाया का पडतात येऊन, आणि हे सगळं काय, म्हणजे कारण मी 15 वर्षाचा होतो आणि मला कळायचं नाही की लोक माझ्या का पाया पडतात आणि सगळं काय चाललंय. तर तेव्हा ते मला खूप छान वाक्य म्हणायचं, ज्या वयात आई वडील मुलांवर संस्कार करतात त्या वयात तू अख्ख्या देशावर संस्कार करतोयस. सो तो फरक आहे या दोन मला. तर आय थिंक दॅट वॉज द ब्युटी. ती एक वाक्य मला असं वाटतं की सार आहे माझं कृष्णा करण्यामागचं, की ते मी संस्कार करताना जे लिहिलेलं मी बोललं गेलं किंवा जे ऐकलं गेलं किंवा जे कानावर पडलं ते 1.5-2 वर्ष, दॅट हेल्प मी. नाही, ते तुझ्याही कानावर पडलं आणि तुझ्यावरही नकळत त्याचे संस्कार झाले. निर्विवाद. तर अजून एक आपण गेम खेळूया. आज जरा इंटरेस्टिंग आहे एवढ्याचसाठी की तू तर ऍक्टर आहेस, आपल्याला माहिती आहे, आणि लीना ऍक्टर नाही आहे ही आता आपल्याला लक्षात आलं. पण गंमत अशी आहे की मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे. म्हणजे तू समजा इथे बसलेला असशील आणि लीना समोर उभी असेल, तर मी तुझ्या पाठी उभं राहून लीनाला एक फोटो दाखवीन. तिने तो फोटो बघायचा आहे आणि तिने तुला खुणा करून दाखवायच्या आहेत, तो फोटो ओळखण्यासाठी मदत करायची. ठीक आहे. हॉर्स काय ऑब्जेक्ट आहे? ॲनिमल? नो लिपसिंग नाही. किती छान दिसतोस. काय सांगू जोकर. तुला? जोकर. जोकर. तू आणि जोकर किती म्हटलं मी ते लगेच ओळखलं, पण बघ तू जोकर. अगं लगेच ओळखलं होती मी. मायरा काय सांग? मायरा वाव. राघव. खूप छान नाचतोस तू. रणवीर सिंग. सिम्बा. सचिन तेंडुलकर. बॅडमिंटन. क्रिकेट. अरे आपला सिम्बाचा फ्रेंड कोण? अरे टायगर श्रॉफ. अरे यार. वा 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 वा. अच्छा, लिपसिंग विथ लिपसिंग. मी नाही जा असं म्हणता येते. मी नाही जा. कोण आहे? मी नाही जा असं म्हणतोय बाबा. यात सुद्धा सगळ्या हिरोईन्स नाही आहेत. ओके. 2 हिरोईन्सचे फोटो आहेत आणि बाकी काही ऑब्जेक्ट्स आहेत. ओके. तर ते तुला ओळखायचे. हिरोईन आहे का? सई तावणकर. काय ट्युनिंग आहे चला, एवढ्यावर कळलं सई तामणकर. प्रत्येक हिरोईन आहे करते. पुढचं पिक्चर आहे. हिरोईन आहे. जुनी आहे. जुनी म्हणजे येस्टर इयर्स. खूप छान नाचतेस तू. वाव. मराठी आहे? हिंदी आहे. माधुरी, काजोल, रवीना, श्रीदेवी. वाव. मायरा. मायरा खूप क्यूट आहे. जा मम्माला तुला हक करायचंय. टॉय आहे? टेडी.
हिने सांगितलं बघू. वर बघितलं. ती बाबाच्या पार्टीवाली आहे. हिने असं बघून सांगितलं पिकॉक. तर आपण एक पॉइंट पिकॉक इथेसाठी द्यायला हरकत नाही. मला ते ओळखलंय. सो दोघांनी 4-4 ओळखलेली आहेत. वेल डन. खूप खूप आभार मानेन पुन्हा एकदा झी मराठीचे. खरं तर झी मराठीचे आभार मानणं खूप औपचारिक वाटतं, कारण माझं घर आहे आणि मी खूप वर्षाचे नातेसंबंध आहेत. पण खूप खूप थँक्यू की पहिल्यांदा आम्ही ॲज अ फॅमिली बाहेर येऊन काहीतरी शूट केलं आहे. पहिल्यांदा म्हणजे दोन्ही मुलांनी इतका वेळ कॅमेरा पहिल्यांदा फेस केलाय. सो थँक्स टू यू गाईज ऑल्सो. थँक्यू सो मच. अतुल, स्नेहलता, आम्हाला पण खूप मजा आली. इनफॅक्ट आम्ही वाटच बघत होतो तुम्ही कधी येताय. तर तुम्ही आलात त्याबद्दल झी मराठी तर्फे तुम्हाला एक छोटस गिफ्ट हॅम्पर देतो. आणि ते मायरा गिफ्ट सरडा विंचू या. माझी आणि ताईची मारामारी होते, मी म्हणते तिला करती मात्र मला म्हणते. पण आई बाबा हट्टात तेव्हा नक्की होतं काय? नाही, आम्ही काही मुलीचं बोलणार. वा. पण स्वप्नील, हे तुझं कनेक्शन जे आहे तेच मी ऐकलंय की तुझा एक चॅनल पण आहे लहान मुलांसाठी. हो, आम्ही काही दिवसांपूर्वी पिल्लू TV, म्हणजे PILLU, पिल्लू TV, आपण घराला म्हणतो लहान मुलं आपण पिल्लू म्हणतो त्यांनी. तर पिल्लू TV नावाचं एक चॅनल सुरू केलं मायरा आणि राघवचं. अरे वा. आणि त्याच्यावर त्यांच्या गमती जमती, त्यांच्या लहानपणीचे किस्से, त्यांचं खेळायला जाणं, त्यांचं शुभंकरोती म्हणणं, आपले जे संस्कार आहेत, आपली जी संस्कृती आहे ती आपण दाखवली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि डिजिटल माध्यम हे उद्याचं माध्यम आहे. बरोबर. आणि लहान मुलांना म्हणजे त्या निमित्ताने आम्ही म्हटलं की बाकी काही नाही तर आपल्या मुलांवर तरी संस्कार होतील आणि त्यांना तरी ते निदान कळेल की बाबा शुभंकरोती अशी म्हणतात, देवांशी दिवा असा लावतात, उदबत्ती अशी ओवाळतात. त्यामुळे सुरू केलं, पण चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आवाहन करीन की जर तुम्ही आत्तापर्यंत ते पाहिलं नसेल तर प्लीज यूट्यूबवर जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मायरा आणि राघववर असंच प्रेम करत राहा. एनिवे, स्वप्नील अँड लीना आणि राघव आणि मायरा, तुम्ही आज इथे आलात, आमच्याबरोबर गेम खेळलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्हाला गाणी म्हणून दाखवलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. झी मराठीतर्फे आणि आळीमिळी तर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच अतुल. गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. या. बाप रे बाप, गप्पांच्या नादात किती वाजले ते लक्षातच आलं नाही. पिल्लू, आज तुझा निबंध ऐकला आणि दिल एकदम खुश झाला. बोल, काय पाहिजे तुला, बोल. बोल. अरे राजा खुश झालाय. काय मागायचंय ते माग. पिझ्झा हवाय, एखादी रिमोट कंट्रोल वाली कार हवी आहे. मला पिझ्झा नको आणि रिमोट कंट्रोल वाली कारही नको. मग मला तेच द्या जे मी तेव्हा मागत होतो. तो घर देतात का घर, मला सीन बसून घ्या ना माझ्याकडनं. बघा ना, म्हणजे इतक्या लगेच नाही जमणार, थोडा वेळ द्यावा लागेल, पण करून घ्या ना. नाही, ठीक आहे, वेळ देऊ ना, त्यात काय. चल मग सार्थक, पण आत्ता तर आपली गोष्ट ऐकायची वेळ झाली. हा सोनिया, तुला आठवते का ती गोष्ट एका लाकूड तोड्याची? लाकूड तोड्याची गोष्ट म्हणजे ज्याची कुऱ्हाड झाडं तोडता तोडता पाण्यात पडली. तीस. वाव. पाण्यात पडली कुऱ्हाड. मग आता काय करायचं? त्याचं पोट त्या कुऱ्हाडीवर अवलंबून होतं. पण एवढ्यात चमत्कार झाला. जलदेवता बाहेर आल्या आणि त्यांनी एक सोन्याची कुऱ्हाड त्याला दिली आणि त्याला विचारलं, तुझीच ना रे? वा. मग काय, त्याने ती घेतली नाही. तो म्हणाला, ही कुऱ्हाड काही माझी नाही. मग पुन्हा जलदेवता प्रगट झाल्या. त्यांनी एक चांदीची कुऱ्हाड आणली आणि ती त्याला दिली आणि त्याला विचारलं, ही तुझीच ना रे? पण तो यावेळेलाही म्हणाला, ही माझी नाही. मग काय, त्याला दिली त्याची कुऱ्हाड परत. पण त्याने त्या 2 कुऱ्हाडी काही घेतल्या नाही. जसं मी बाकीच्या ऑफर्सला कॅन्सल केलं आणि मला सीनची कुऱ्हाड मागितली तसंच ना? हो, करेक्ट. आणि ती कुऱ्हाड तू आता आमच्यावर चालवणार आहे. फुल कत्तल आमची ना. काय हो, असं काय बोलताय त्याला? नाही, लहान आहे तो. त्याला घर देता का घर, या सीन मधली डेप्थ तितक्या लवकर नाही कळणार. मम्मा,
मे बी मला त्या सीनचा अर्थ कळला असेल, पण मला इतकं नक्की कळलंय की मी मोठा झालं की तुम्हाला कोणाकडे घर वगैरे मागायची गरज नाही पडणार. वा, आयुष्य खरंच सुंदर होऊन जातं जेव्हा तुमच्या मुलांना तुमच्या कष्टाचं भान येतं, तुम्हाला मान द्यावासा वाटतो आणि तुमच्या असण्याचा अभिमान वाटतो. जिथे मान भान अभिमान एकत्र येतात तिथे सुख असतं आणि दुःखाचीच होते अळीमिळी गुपचिळी. तेव्हा पाहत राहा क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी.